अध्यक्ष म्हणून मिरवतात, पण आबांनी स्वतः कोणताही असा अभिनिवेश न बाळगता उत्तमराव कांबळे सरांना तेव्हा स्वागताध्यक्ष पद दिलं आणि स्वतः मात्र पुढच्या रांगेमध्ये श्रोते म्हणून राहिले. तसे कार्याध्यक्ष असणारे आमचे सुहासराव पुदाले साहेब की जे सदैव आमच्यावरती प्रेम करतात. आणि मला खरं तर सुरुवातीला माहीतच नव्हतं साहेब मागे बसलेत. मी सरांकडे बघून आलो, पार्लेकर सरांकडे. आमचे मामले सर असू द्यात, सारीच इथं माझ्यापेक्षा मोठी आहेत वयानं माणसं. आणि सुरुवातीलाच सांगतो साहेब, आज वातावरण असं आहे की आज हा विषय आहे खरं तर फार महत्वाचा. आणि मी कायम सांगतो की माझ्या जेनेटिक मध्ये किंवा माझ्या ज्या मातीमध्ये मी जन्माला आलो ती मातीच पुरोगामित्वाची माती आहे. क्रांतिअग्रणी जी.डी. बापूसाहेब लाड हे देव न मानणारा देव माणूस आहे आणि त्या माणसाच्या सानिध्यामध्ये वाढलेली आम्ही माणसं आहोत. परंतु आज देशाचं वातावरण जर पाहिलं तर कुठल्या दिशेला निघालेलं आहे, नव्हे आमच्या कुंडलचंच वातावरण कुठं वेगळ्या दिशेने निघालेलं असून सुद्धा आम्ही मात्र कीर्तनकार आहोत. परंतु तरी सुद्धा मी कायम सांगतो, मी जगद्गुरु तुकोबारायांच्या पुरोगामित्वाचा विचार नेणारा जी.डी. बापू लाड यांच्या विचारांचा पाईक असणारा कीर्तनकार आहे. आणि त्यामुळं मला खरंच आज आनंद वाटतोय की या परिसंवादामध्ये मी साहेब आहे. आणि म्हणून मला माझी एक छोटीशी कविता, वारी नावाची कविता. खरं तर माझा वारकरी संप्रदाय आज या व्यासपीठावरती कैवल्य सम्राट आणि ज्यांना खरं तर आम्ही सगळेजण माझा म्हणतो, हे सखा माझा ज्ञानेश्वर असणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि खरं तर स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य आजरेकर महाराजांचा या ठिकाणी फोटो आपण ठेवलेला आहे. आणि या दोघांच्या पुढ्यामध्ये उभा राहून मी सांगतो की वारकरी संप्रदाय हा सदैव पुरोगामित्वाचा झेंडा घेऊन चालणार आहे. तो खरं तर कुठल्याही कट्टरता किंवा कुठल्याही इतर धार्मिक विचारधारेचा नाही. आणि असं असताना आज देशाचं वातावरण नवे नवे माझ्या वारकरी संप्रदायाचं वातावरण बिघडत चाललेलं असताना मी मात्र एक वारी नावाची कविता 2012ला लिहिलेली कविता आहे. खरं तर एका वारकरी असणाऱ्या दीपावली अंकाच्या संपादकाने ही कविता छापायला नकार दिला. एवढी त्या काळामध्ये 2012ला लिहिलेली कविता आहे. आणि मला वाटतं तुमच्या साऱ्यांच्या पुढ्यात मला ती ठेवायची वाटते की मी एक वारकरी आहे, परंतु हा वारकरी असा आहे प्रसंगी देवाला सुद्धा हा जाब विचारणारा वारकरी आहे. माझ्या जनाबाईनं परमेश्वराला शिव्या देण्याचं सुद्धा काम केलं, एवढा अधिकार संताचा आहे. मला म्हणायचं असं की तीच व्यक्ती आपल्यावर चिडते जिचा आपल्यावर जीव आहे. आणि संतांचे मायबाप म्हणून संत देवाकडे पाहतात, त्यामुळे रागवण्याचा अधिकार तो अनुराग आहे. आणि त्या अर्थानं मी एक वारकरी म्हणून देवाला सांगतो की शिनलो देवा चालून वारी त्राण उरला येण्या पायी. शिनलो देवा चालून वारी प्राण उरला येण्या पायी. भक्त तुझा रे तुला पुकारी मंदिरातून ये बाहेरी. भक्त तुझा रे तुला पुकारी मंदिरातून ये बाहेरी. कारण त्याचं कारण असं आहे, तुम्ही सारेजण तीर्थक्षेत्राला जात असता, तिथं काय मांडलेलं असतं आपल्याला माहित आहे. अरे तुझ्याच दारी मांडून सारी तुलाच विकती बाजारी. तुझ्याच दारी मांडून सारी तुलाच विकती बाजारी. कुणी शोधिती रावळा तुम्ही, कुणी शोधिती आबाळी. अरे हृदयामधला ठाव धाव तू धाव जरा ये माघारी. काय तुला आवडे विठ्ठला रांगेमधली लाचारी. भक्त तुझा रे तुला पुकारी मंदिरातून ये बाहेरी. आणि आत्ताची वारीची अवस्था तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जी वारी समतेची वारी आहे, जी बंधुतेची वारी आहे, जी समानतेची वारी आहे, ती भलतीकडेच निघालेली आहे. त्यामुळं पुढच्या कडव्यात मला सांगावं असं वाटतं, घेऊन संगे फरफट अवघी कुठे चालली ही दिंडी. घेऊन संगे फरफट अवघी कुठे चालली ही दिंडी. कुणी कुणाला पुसे नाही ते पळती झुंडीच्या झुंडी. कुणी कुणाला पुसे नाही ते पळती झुंडीच्या झुंडी. अरे संत कोणान कोण चोरटे आता कळे ना काही. संत कोणान कोण चोरटे आता कळे ना काही. अरे पालकी तुम्ही बघ ना थोडे कोण पालकीचे बोई. अरे भक्ती सुद्धा सोयीसाठी शक्तीच्या शरणी जाई. आणि भक्त तुझा रे तुला पुकारी मंदिरातून ये बाहेर. आणि शेवटचं कडवं आहे, सरांच्या काळजाचे कान पूर्ण ऐकावं असं कडवं आहे शेवटचं. अरे कमरेवरती हात ठेवणी गंमत तू बघतो सारी. कमरेवरती हात ठेवणी गंमत तू बघतो सारी. वारी अन भाकरीसाठी हा भक्त पोर का होई. वारी अन भाकरीसाठी हा भक्त पोर का होई. पार्थाला या लढण्यासाठी आता गीता कुणी सांगावी. सगळेच दिशाभूल झालेले. पार्थाला या लढण्यासाठी आता गीता कुणी
सांगावी असा कसा तू रमला वेड्या मंदिरातल्या गाभारी का पाषाणामध्ये रावण तुझला गुण लागला पाशानी मंदिरातून ये बाहेरी भक्त तुझा रे तुला पुकारी मंदिरातून ये बाहेरी आज